काय थांबा थांबा, क्लायमॅक्स नको, पहिल्यापासून बघा. आज तारीख आहे 22 ऑगस्ट आणि आम्ही आता जेवण वगैरे हातपासून वरती आलो, थोडा अभ्यास करणार आणि उद्या जी तारीख आहे 23 तेव्हा आपल्याला निघायचं आहे. मित्रांनो 22 ऑगस्टची दुपार आहे. हा माझा मित्र इकडे फोन बघतोय, मी बसलोय झोपलोय. हा एक माझा मित्र चहा पितोय, एक माझा मित्र तिकडे गेम करतोय. माझा तो मित्र गेम खेळतोय आणि आम्ही चौघं पण उद्या जाणार होय ना. आम्ही चौघं पण उद्या जाणार आहोत. त्याच्यामुळे आता आम्ही थोडा प्लॅन करतोय की पॅक करायचे, सगळे कामं सगळी करायची. तिकडे हे अंथरूण वगैरे ते सगळे धुवायचं आहे, ते पण तुम्हाला दाखवतो नंतर. आता 22 तारखेची संध्याकाळ आहे आणि मी असं दिसतोय कारण मी आता झोपून उठलोय. आणि 1 मिनिट तुम्हाला दाखवतो मी काय करतोय. घरी जायच्या आधी म्हटलं एकदा आपण आपले जे चादर वगैरे होती ती धुवूया. इकडे मशीन लागली आहे, जी की मशीन बंद पडली आहे. हो, मशीन परत सुरू झाली. मित्रांनो जसं की तुम्ही बघितलेलं की मी मगाशी कपडे धुतले, तसे आता हे माझे बाकीचे मित्र कपडे धुवायला आले आहेत. हे बघा, आणि ह्यांचे आता कपडे धुतले जातात. मी म्हटलं आता माझे पण थोडेसे कपडे दे. माझे कपडे गेले माझे पण कपडे ह्यांनी सोबत दिलेले आहेत धुवायला. 11 वाजल्यात आणि सगळ्या पोरांची पॅकिंग चालली इकडे. सगळ्या पोरांची पॅकिंग झाली आणि एकदम 1 नंबर मूड आहे सगळ्यांचा. सगळे खूप खुश आहेत, सगळे एकदम खुश आहेत कारण सगळे घरी जात आहेत. हे बघा इकडे माझ्या एका भावाची पॅकिंग चालली आहे. इकडे माझी तिकडे पॅकिंग झाली. 1 मिनिट दाखवतो. इथे माझी पॅकिंग चालली आहे. हे बघा, हे बघा. आणि हा फायनली मित्रांनो 23 तारीख उजाडलेली आहे आणि आपला आज घरी जायचा दिवस आहे. माझे डोळे लाल दिसत आहेत कारण मी रात्रभर अभ्यास करत होतो, त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. पॅकिंग पण आपली झाली. 1 मिनिट मी मला दाखवतो. जेवढी मी येताना बॅग घेऊन आलेलो तेवढीच बॅग आता फुल झालेली आहे कारण मी सगळं सामान ठेवतोय, कायच इकडे ठेवत नाही. फक्त माझी जी काही चादर वगैरे आहे ती इथे राहील. आता मी जातोय कॉलेजला. कॉलेजच्या नंतर कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकल झालं की येणार, जेवणार, मग निघणार. मित्रांनो माझ्या घरी अजून माहीत नाही की मी जाणार आहे तो. आणि चिन्मय बघा इकडे रेडा झोपला आहे. काय नाही. अरे उठ, घरी जायचं आहे आपल्याला. वाजले बघ किती. बाय बाय, माझी ट्रेन 12ची आहे. हां, मग नंतर जाता का बाय करायला भेटलो मग आत्ताच करून ठेवतो. चालेल. बाय. वाजले किती आता? आता वाजले किती, 11:30 वाजले असते. नाही रे, झोप झोप. हां झोप. मला 9ला उठवा आम्ही. हां बाय बाय. काकी चाललो घरी आज. वा, बोलो काहीतरी. काय बोलू? आठवण काढू नका. खूप आठवण येईल. पाय पडतो. हा व्हिडिओ दाखवायला नको. बरं का, घरी जातोय आज पहिल्यांदा. घरी जातोय आज, घरी जातोय पहिल्यांदा. अच्छा, काहीतरी बोला. ह्या आमच्या काकी जेवण करणाऱ्या आणि हे आमचे गोरे काका. हे दोघं आहेत. नाही, हे दोघं आहेत म्हणून. हे बघा गोरे काका आता पण ओरडत आहेत. असेच काय आम्हाला ओरडत असतात, त्याच्यामुळे आम्हाला शिस्त लागली आहे. पण एक चांगली गोष्ट आहे. मित्रांनो क्लासरूम मध्ये पोहोचलो आहोत. हा माझा एकदम खास मित्र आहे. हा आहे म्हणून मी आहे, लक्षात ठेवा. कारण हा मला सगळं अभ्यास वाटवतो. हा तोंड दाखवा. नाही, क्लासरूम बघा आमचं किती मस्त आहे. हे बघा, हे बघा ती, हे आमचे बाकीचे मित्र आहेत. आणि यश जरा तोंड दाखव ना. मित्रांनो हे दुःखी चेहरे दिसत आहेत, ते कशाला माहिती आहे. कारण आम्हाला एचओडी नाही बोलली आणि आमची बस आता जी होती ना ती कॅन्सल झाली आहे. त्याच्यामुळे आम्हाला लवकर जायचं होतं. तोंड जाऊ दे. आणि एचओडी आम्हाला तर नाही बोलली जायला. त्याच्यामुळे हे दुःखी चेहरे दिसतात त्यासाठी. पाणी काढ. झक मारत मी माझ्या मित्रमंडळाचं लेक्चर लावून बसलेलो आहे. डोळे बघा, भावांचे डोळे बघा. ह्या भावाचे डोळे बघा, पण हा दाखवणार नाही तोंड आपल्याला असतो. हा तसं थोडा शर्मिला आहे आमचा.
फोन घेतो कशा मगाशी हा माझा फोन टाकणार होता म्हणजे माझा जो फेमस होतो ना त्याला बघवत नाही डोळ्यात खूपतोय मी फेमस. हा बघा परत आला पाणी मगरमच्छ क्या माझे डोळे मगरमच्छ क्या असू हे बघा मगरमच्छ क्या असू. मित्रांनो मी जस्ट हॉस्टेलला पोहोचलो आहे आणि माझ्या चेहऱ्यावरचा तुम्हाला आनंद दिसतच असेल कारण की मगाशी आम्ही जसं बोलत होतो की 3ची बस आमची जी जायची ती कॅन्सल. अरे मी कॅमेरात जी बस होती 3ची ती आमची कॅन्सल झाली. बस कॅन्सल नाही झाली आणि त्याच बसने आता आम्ही जातोय म्हणून हा माझ्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय. म्हणजे मी आता आरामात झोपून उठून मस्तपैकी जेवून जाऊ शकतो. आताच येता येता मी मारुतीच्या देवळात जाऊन आलोय कारण आज शनिवार होता. तेच मला वाटतं की मारुती आमच्यावर प्रसन्न झालाय. जर तुम्ही माझा स्नॅप बघितला असेल तुम्हाला समजलं असेल कारण मी फोटो काढलाय. परमिशन नव्हती तरी पण काढलाय फोटो मी आणि तो स्नॅप टाकलाय. बाकी मी काय यायचा वगैरे स्नॅप टाकत नाही कारण कसं युट्यूबच्या फॅमिलीला पहिलं सांगायचं ना येतोय तो म्हणजे तुम्ही जोपर्यंत हा ब्लॉग बघताय तोपर्यंत मी आलेला असणार पण बाकी स्नॅपला कुठे किंवा इन्स्टाला मी कायच टाकत नाही. येतोय ते डायरेक्ट सरप्राईज. आईला पण माहित नाही अजून आई बाबांना कोणालाच माहित नाही जाऊन त्यांना डायरेक्ट सरप्राईज होणार ते पण बघा तुम्ही पुढे व्हिडिओत. गाईज निघायची पूर्ण तयारी झाली आहे. आयुष पण तयारी करते तुला दाखवतो थांब 1 मिनिट. हा बघा आयुष आयुष आयुषची पण तयारी झाली आहे पूर्ण. दोघे पण भाऊ एकदम रेडी आहोत. गाईज आम्ही दोघे निघालेलो आहोत. बॅग बघा बॅग जाम पाठ दुखते आहे मागेच ह्याच्यापेक्षा मोठी लावली आहे. आयुष्य तोंड बघा माझा हात किती हलतोय बघा वजनमुळे. आता तुम्हाला भेटतो नंतर. बाय बाय. निघालो बस स्टॉपच्या दिशेने निघालो. आवाज कमी येईल मला थोडा रिक्षाचा आवाज येतो. काका देवगडचं एसटीचं तिकीट किती असेल तुम्हाला काय अंदाज आहे? 250 एवढं नाही हो. देवगडात ना येतो ना आम्ही तेव्हा 172 आहे. नाही नाही ह्याचं बस जास्त आहे. नाही नाही पावस मार्गे त्या बाजून लय लांब पडतो. हा त्या मार्गे लय लांब पडतो. तेच इकडनं कसं 2-3 तासात पोचतो. हा 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 खड्ड्याने नुसता वैताग येत असेल ना. माझा कॅमेरा पण हलता नको सोड. गाईज आम्ही जस्ट पोचलोय स्टँडवर आणि ही बघा आम्हाला कोण भेटली आहे अजून सामान पकडून घेतो नंतर त्या घेऊन ये. बघा आम्ही आता आमची सुट्टी संपून घरात जात असाव. सामान कोणाचं आणि धरताय कोण? 172 रुपये सुट्टी दिली. तुमचं काम सोपं. गाईज 3ची बस 4 वाजता निघाली आहे आता जस्ट. आता मी गरगरत आहे माझं त्याच्यामुळे मी झोपतो थोडा. तुम्ही व्ह्यू बघा. जास्त शूट नाही करणार आता नंतर डायरेक्ट पोचल्यावरच दाखवेन. गाईज 5 वाजता येणार होतो पण 2 तास लेट झाली गाडी आणि आता मी 7ला पोचलो आहे घरी. आता घरी जातो आणि आईची रिॲक्शन तुम्हाला दाखवतो. घरी पोचलो आहे. बाहेर तर कोण नाही. काय रे काय बिल्लू कशा तिला कशा म्हणजे अरे कॉलेज आहे ना. नाही असं बरे कॉलेज मी मुद्दाम सांगितलेलं आहे तुमका. कशाक आणि कोणा कोणता सांगतो दाखवतो व्हिडिओ करते. बॅग बघ एवढी
हे कशा केलं मग? बघितलात काय आईची रिॲक्शन? आईला मी सांगितलं नव्हतं आज येणार आहे तो, आणि डायरेक्ट येऊन धप्पा दिलेला आहे. आता मी जरा फ्रेश होतो, हातपाय धुतो, चहा दे जरा मग चांगली. हॉस्टेलची चहा पिऊन कंटाळलेलो. चहा वगैरे पितो, जरा फ्रेश होतो, आणि नंतर बाबांना पण आपण धक्का देऊया असंच. आज तब्बल 2 महिन्यानंतर मी चांगलं खाणं खातोय. ही इकडे चहा आहे, बिस्किट आहे, ह्या इकडे खोबऱ्याच्या वड्या आहेत, आणि ह्याच्या आतमध्ये म्हैसूर पाक आहे. हा बघा, म्हणजे खातिरदारी फुल केली जात आहे, कारण आता मी घरी आलो आहे ना. सोमवारपर्यंत नव्हतं, आत्ता शनिवारपर्यंत होतं. मी योगाच सांगितलं तुम्हाला. मॅथ्सवाल्यांचं आहे सोमवारपर्यंत कॉलेज. मगातपासून थांबलेलो मी, तुम्ही येता काय वाट बघत. आत्ताच आंघोळीला गेलो. उशीर झाला ना माका, आजच नेमकं उशीर झालो. मी पण एसटी महामंडळ. तुम्ही बघितलंच असेल बाबांचा सरप्राईजचा व्हिडिओ थोडा अर्धाच होता, कारण मी फ्रेश व्हायला गेलो आणि तेवढ्यातच बाबा आले. तो त्याच्यामुळे मी अर्धाच व्हिडिओ केला आहे तो. आता झाली आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ. मी जस्ट 12 वाजता उठलो आहे, आणि त्यानंतर मी काय शूट नाही केलं, कारण आईने एका केसावर तेल घालून दिलं मस्त. मी लवकर झोपलो, कारण प्रवासातून दमलेलो. आउटडोर राहिला करायचा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुमच्याकडे येत राहतील.